हॅलो सर्वांना शुभ सकाळ आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा स्वागत आहे। आणि आज आहे गौरी आगमनाचा दिवस आणि आमच्या ज्या खाली राधा सोसायटीमध्ये त्या मावशींच्या इथं आज गौरींचं आगमन करायचं आहे। तर तिथेही मला खाली जायचं आहे। तर त्यांचा टायमिंग आहे 11:30चा। तर त्यापूर्वी आता मी घरातलं सर्व कामं आटपून त्यांच्याकडे जाणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा। तर सकाळी उठल्यानंतर माझी टिफिनची सर्व कामे झाली आहे। त्यानंतर किचन साफ करून झालं आहे आणि आंघोळ झाल्यानंतर गणपती बाप्पांची आरतीही करून झाली आहे आणि त्यानंतर झाडू मारून झाल्यानंतर मी आता इथं फरची पुसून घेते, म्हणजे जरा रांगोळी वगैरे काढता येईल। तर कारण आता आरव असता तर तो पूर्ण रांगोळी खराब करतो, त्यामुळं त्याला स्कूलमध्ये सोडून आल्यानंतर मी आता पूर्ण फरशी पुसून घेणार आहे आणि गणपती बाप्पांच्या पुढे अशी छान रांगोळी काढणार आहे। तर मी आता पूर्ण फरशीशी व्यवस्थित पुसून घेते। तर आज गौरी आगमनाचा दिवस आहे आणि गौरीसाठी छान असं स्वयंपाकही करतात सर्वांच्या घरी आणि गौरी बसवतात गणपती बाप्पा शेजारी। तर आमच्या इथल्याही मावशी आम्हाला हळदी कुंकूसाठी बोलवत असतात आणि आम्ही त्यांच्या घरी जात असतो आणि त्या जेव्हा गौरींना गणपती बाप्पा शेजारी स्थापना करतात त्यासाठी त्या आम्हाला बोलवतात। त्याचाही व्हिडिओ मी इथे टाकलेला आहे। ह्याच व्हिडिओमध्ये तोही व्हिडिओ तुम्हाला बघता येईल की त्यांच्या घरी जाऊन व त्या गौरींना कसं घरामध्ये घेतात। आणि यानंतर मी किचनची ही फरशी छान अशी क्लीन करून घेतली, कारण स्वयंपाक करताना सर्व तिथं जे आपण कापतो किचनवरती ते त्यातलंही थोडंसं काही खाली पडलेलं असतं, पायाला चिकट वगैरे लागतं, त्यामुळं थोडंसं घसणीने घासून मी इथं छान अशी क्लीन करून घेतली आहे। आणि आरव गेल्यानंतर माझी ही कामं लगेच सुरू होतात, कारण तो आल्यानंतर मला एकही काम करू देत नाही आणि क्लिनिंगचं काम तर अजिबात होत नाही, कारण तो खूप त्रास देतो आणि सर्व घरात खराब करतो। त्यामुळं मग तो येण्याच्या अगोदरच मी हे सर्व कामे आटपून घेत असते आणि बेसिंगही हात धुतो, त्यामुळे ते असं खराब होतं, कारण जेवण झाल्यानंतर सर्वजण तिथे हात धुतात, त्यामुळे तेही पिवळं असं होऊन जातं, त्यामुळे तेही मी साबणाने असं घसून काढते आणि छान असं घसल्यानंतर छान असं पांढरं शुभ्रही दिसतं ते। आणि सर्व फरशी म्हणजे पुसून झाल्यानंतर मी आता छोटीशी रांगोळी काढते, कारण रांगोळी किती छान काढली तरी आरव आल्यानंतर ती रांगोळी राहणार नाही, तो त्या रांगोळीबरोबर खेळत बसतो। त्यामुळं मी आता इथे छोटीशी रांगोळी काढून घेते अशी लाईनीमधले। तर चला, मी अशी छोटीशी इथे रांगोळी काढून घेतली आहे गणपती बाप्पा समोर आणि आता मला तयारी करून खाली मावशींकडेही जायचं आहे आणि ते रांगोळीवर मी थोडंसं हळदी कुंकू टाकते, कारण रांगोळी अशी पांढरं ठेवू नये म्हणून मी त्यावर थोडंसं हळदी कुंकू टाकते। तर चला आता मावशींकडे भेटूया। तर यानंतर मावशींच्या घरातून गौरींना असं बाहेर आणलं आहे गेटजवळ सोसायटीच्या, आणि तिथं असं ताटामध्ये थोडेसे धान्य ठेवून त्यांचे मुखोटे ठेवले आणि दोन्ही साईडनी 2 तुळशी घेऊन अशा त्या 2 मैत्रिणींनाही शेजारी असं उभं केलं आहे, कारण जेव्हा गौरी घरात आणतो तेव्हा तुळशीलाही मान देतात, तर तिलाही घरात आणतात। तर चला, व्हिडिओ स्किप न करता बघत राहा।
थांबा तिचं करून घेऊ. याच्यात याच्यात चालेल हे खाली हा तुमच्या याच्यात हाँ व्हिडिओ काढ. तर हा छोटासा गौरी आगमनाचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा मला हा व्हिडिओ कसा वाटला आहे तुम्हाला.